आपल्या सभोवती असणाऱ्या अनेक वनस्पती, फुलं, पानं आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणून तर अनेक आयुर्वेदिक उपचारांसाठी त्याचा वापर केला जातो. त्यांपैकीच गोकर्ण फूल हे एक रामबाण आहे. त्यामुळे याचा आहारात कसा बहुगुणी उपयोग होतो हे जाणून घेऊयात आहार तज्ज्ञ प्रणाली बोबडे यांच्याकडून. नमस्कार, मी आहार तज्ज्ञ प्रणाली. गोकर्णाच्या फुलांचा निळा चहा हा केवळ दिसायला सुंदर नाही, पण त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्याचे आरोग्यदायी फायदे. गोकर्णाच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील, शरीरातील टॉक्सिन्स कमी करून आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते. गोकर्णाच्या फुलांचा चहा हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्या नियमित सेवन केल्याने रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. गोकर्णाच्या चहामध्ये असे गुणधर्म आढळून आले आहेत की ज्याच्या सेवनाने ताणतणाव कमी होतो आणि आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत होते. गोकर्णाचा चहा पिल्याने आपली शरीरातील चरबी कमी होते, मेटाबॉलिझम वाढते आणि वजन कमी करण्यास मदत होते. गोकर्णाच्या फुलांचा निळा चहा पिल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयविकार किंवा स्ट्रोक याचा धोका कमी होतो. गोकर्णाच्या फुलांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल असे अनेक गुणधर्म असतात, ज्यामुळे सर्दी, खोकला असे संसर्ग कमी करण्यास मदत होते. याच अनेक गुणधर्मामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये गोकर्णाच्या फुलांचा निळा चहा याचा नक्की समावेश करावा. धन्यवाद. न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई.